कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कुटुंबाचे आमरण उपोषण. जमिनीच्या हक्कासाठी श्रीकृष्ण कुवारे यांचा प्रशासनाविरोधात आक्रोश. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार. जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथील आदिवासी समाजातील श्रीकृष्ण लक्ष्मण कुवारे हे आपल्या कुटुंबियांसह बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. आपल्या शेतजमिनीच्या हक्कासंदर्भातील प्रकरणात प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. कुटुंबियांसह लहान मुलांना घेऊन सुरू केलेल्या या उपोषणामुळे प्रशासनाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे. कुवारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेल्या निवेदनात त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीच्या व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे तसेच आदिवासी जमिनीच्या हस्तांतरणाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातील कलम 36 व 36A अंतर्गत असलेल्या तरतुदींचा उल्लेख केला आहे. कुवारे यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक अडचणीच्या काळात त्यांनी एका व्यक्तीकडून कर्ज घेतले होते. त्यानंतर संबंधित व्यवहार, दस्तऐवज आणि जमिनीच्या महसूल नोंदीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शेतजमिनीच्या मालकी हक्काबाबत वाद निर्माण झाला. आदिवासी व्यक्तीच्या जमिनीच्या हस्तांतरणासंदर्भातील कायदेशीर तरतुदींचा योग्य प्रकारे विचार करून आपल्या जमिनीबाबत न्याय्य निर्णय घेण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. आपल्या जमिनीच्या हक्कासाठी प्रशासनाच्या विविध स्तरावर तक्रारी व निवेदने सादर केली, मात्र अद्याप अपेक्षित तोडगा निघाला नसल्याचा आरोप कुवारे यांनी केला आहे. त्यामुळे अखेर आपल्या कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनस्थळी कुवारे यांच्यासोबत कुटुंबीय व लहान मुले उपस्थित असल्याने या आंदोलनाचे गांभीर्य वाढले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित सर्व कागदपत्रांची निष्पक्ष तपासणी करावी, महसूल नोंदींची पडताळणी करावी आणि आदिवासी जमिनीच्या हस्तांतरणासंदर्भातील कायदेशीर तरतुदींचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या उपोषणामुळे एका कुटुंबाच्या जमिनीच्या हक्काचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आदिवासी समाजाच्या जमिनीचे संरक्षण, महसूल नोंदी आणि जमिनीच्या व्यवहारासंदर्भातील कायदेशीर प्रक्रियेबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान जमिनीच्या हक्काबाबत न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका श्रीकृष्ण कुवारे यांनी घेतली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून कुवारे कुटुंबाला कोणता दिलासा देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. युवा क्रांती न्यूजसाठी प्रशांत पवार, शेगाव. जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी श्रीकृष्ण लक्ष्मण कुवारे आदिवासी हे आज उपोषणाला बुलढाणा येथे बसलेत. चला यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काका, समस्या काय आहे? समस्या हेच आहे की माझा जो 7/12 पहिला जो मंडळ अधिकाऱ्याने फेरफार रद्द केलता आणि तहसीलदार साहेबांनी जो फेरफार अजून डबल रुजू करायचा सांगला तो रद्द करण्यात यावा एवढंच. काय तारीख वगैरे काही? आता त्याने मला नोटीस दिलेली होती 21 दिवसाच्या आत, 15 दिवसाच्या आत म्हणत ते तुमची हरकत दाखल करण्यात यावी. त्यासाठी मी कलेक्टर ऑफिसले उपोषणाला बसलेलो आहोत. पत्र वगैरे त्यातलं काही? पत्र आहे ना माझं. तहसीलदार साहेबाला हा अधिकारच नाही आहे की डबल फेरफार रजू करायचा. त्यांना त्याचं जो म्हणणं असतं SDO साहेब इकडे जाणं होतं, अपील करायला पाहिजे होती पहिल्या फेरफार. आणि तो हा तहसीलदार म्हणून कारभार आणि त्याचा बाबू तेंदुरी मला तारीख असताना तडीसाहेब बसून ठेवलं आणि संध्याकाळी 6-6:30 वाजतलो आणि पक्षकाराले त्याच्या जवळ बसून ठेवलं आणि मला मानसिक त्रास देऊन राहिला बाबू. तुम्हाला तिकडे न्याय मिळाला नाही म्हणून तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांचं न्याय नाही मिळाला म्हणून मी कलेक्टर ऑफिसला आलो.